मैत्रीपूर्ण जय भीम। तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करतोय। त्रिरत्न बौद्ध महासंघ अमरावती केंद्राच्या वतीने हे 3 दिवसीय अर्थात 3 पूर्ण दिवस आणि कालपासून आपण या शिबिराची सुरुवात केलेली आहे। या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिराच्या आयोजनार्थ विशेषतः आदरणीय धम्मचारी अक्षय मित्र यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल अमरावती केंद्राचं आणि अक्षय मित्र यांचं मी खूप खूप अभिनंदन करतोय, त्यांचं आभार व्यक्त करतोय। सोबतच कृपावीर यांनी आज माझा परिचय करून दिला, त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतोय। आणि सर्वात महत्त्वाचं आभार अभिनंदन म्हणजे आपणा सर्वांचं की आपण या 4 दिवसाच्या शिबिरासाठी या ठिकाणी दाखल झालात। अतिशय मनोभावे आपण या शिबिरामध्ये दाखल झालेला आहात। माझी विनंती असेल की निश्चितच आपण या 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या शिबिराचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी आणि युवकांचं योगदान, अशा प्रकारे आपण या विषयावर बाबासाहेबांची दृष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्यामध्ये आपण यूथ म्हणून, आपण युवक म्हणून, आपण तरुण म्हणून कुठलं योगदान आपण या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये देऊ शकतो, बाबासाहेबांच्या दृष्टीतून आपण कशा प्रकारे या चळवळीला पुढे नेऊ शकतो, यावर सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त माझी विनंती असेल की या शिबिराचे जे काही शेड्यूल्स आहेत ते शेड्यूल्स आपण तंतोतंत पाळावेत, थोडं शिस्तीचं सगळ्यांनी पालन करावं ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। प्रत्येक सेशनमध्ये आपण काल अक्षय मित्र यांनी सूचना केलेली आहे की किमान 5 ते 10 मिनटं आधी आपण या विहारामध्ये यावं आणि स्वतःला स्थिर ठेवून आपण या सर्व सेशन्सचा लाभ घ्यावा, अशी माझी सर्वांना विनंती आहे। आज जवळपास 15 मिनटं आपण या सेशनला उशिरा आलात, बरेच लोक आधी आलेत पण बरेच लोक उशिरा पण आलेत। तर मला असं वाटते की सर्व सेशन्समध्ये आपण वेळेत यावं आणि आपण या 4 दिवसाच्या या शिबिरामध्ये अतिशय शिस्तबद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करावा। तर निश्चितच बाबासाहेबांची दृष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा बाबासाहेबांची दृष्टी पाहण्यासाठी मला असं वाटतं की बाबासाहेबाचा एक जीवन प्रवास पाहणं गरजेचं आहे। अर्थात मी वेगळ्या विषयावरती विचार केलेला होता, परंतु काल जेव्हा सायंकाळी मला इथे जाणवलं की इथला वयोगट हा थोडा कमी वयाचा आहे, म्हणजे जास्त यूथ आहेत। म्हणजे मी विचार केला होता की जवळपास 25-30च्या वरचे सगळे विद्यार्थी राहतील असा एक मानस होता, परंतु इथे बरेचसे विद्यार्थी अतिशय 10व्या वर्गापासून 11वी वर्गापासून काही 9व्या 10व्या वर्गापासून सुद्धा आहेत। तेव्हा मला असं वाटलं की त्या विषयाला थोडंसं मोल्ड करावं आणि मी त्या पद्धतीने मग बाबासाहेबांच्या दृष्टीला कसं ठेवता येईल काल थोडा वेगळा विचार केला आहे। आणि बाबासाहेबाची दृष्टी समजून घेताना मला असं वाटतं की बाबासाहेबांचा जीवनप्रवास आपण बघितला पाहिजे। बाबासाहेबाचा जीवनप्रवास जर बघितला तर त्या जीवनप्रवासातून आपल्याला बाबासाहेबांची दृष्टी आपल्याला काही पकडता येऊ शकतं। आणि मग बाबासाहेबांचं जे काही सामाजिक, राजकीय म्हणा, धार्मिक म्हणा किंवा सामाजिक परिवर्तनाचं काम जे आहे बाबासाहेबांचं, ते जवळपास 1920 पासून सुरू झालेलं आहे। आणि या 1920 पासून बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला सुरुवात झालेली आहे। आणि मग मी असा विचार केला की बाबासाहेबांचा जीवन प्रवास पाहताना अतिशय बालपणापासून आपण पाहणार नाही। जो बालपणापासूनचा बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रवास आपण अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून ऐकलेला असेल आणि शाळकरी विद्यार्थी असल्यामुळे आपण शाळेच्या माध्यमातून का असेना आपण अनेक छोट्या मोठ्या मुलांच्या भाषणांमधून, शिक्षकांच्या भाषणांमधून आणि एकंदरीत इतिहासाच्या पुस्तकांमधून बाबासाहेबांचा बालवयीन इतिहास आपल्याला माहिती आहे। तर मी त्या बालवयीन प्रवासामध्ये जाणार नाही, परंतु बाबासाहेबांचा 1920 पासूनचा जो प्रवास सुरू झालेला आहे, खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तनाची मूवमेंट, चळवळ जी बाबासाहेबांनी सुरू केलेली आहे त्या चळवळीला आपण आणि 1956ला तो प्रवास बाबासाहेबांचा थांबलेला आहे, तो म्हणजे 6 डिसेंबर 1956ला महापरिनिर्वाणाच्या दिवशी।
तर आपण त्या 1920 पासून ते 1956चा असा जो हा एकंदरीत जवळपास 35 वर्षाचा कालावधी जो आहे, या 35 वर्षाचा बाबासाहेबांचा जो प्रवास आहे तो आपण 2 कालखंडात पाहण्याचा प्रयत्न करूया. एक आपण बघूया 1920 पासून ते 1935 पर्यंतचा एक पहिला कालखंड बघूया बाबासाहेबांचा. त्यानंतर 1936 पासून 1956 पर्यंतचा दुसरा कालखंड बघूया. आणि मग तिसरा याच्यात 1956ला काय घडलंय महत्त्वाच्या गोष्टी ते आपण असे 3 माध्यमातून आपण बाबासाहेबांचा प्रवास पाहण्याचा प्रयत्न करूया. तर बाबासाहेबांचा जो प्रवास आहे तो एकंदरीत अतिशय कमी वर्षात बाबासाहेबांनी एवढं मोठी परिवर्तन केलेलं आहे. मी जसं आत्ताच सांगितलं की केवळ 35 वर्षात बाबासाहेबांनी त्यांचा जे काही हयात कार्य आहे ते त्यांनी केलं आहे. आणि या 35 वर्षाच्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे प्रचंड असं काम केलेलं आहे आणि ते काम खरंच वाखाणण्यासारखं आहे. आणि एका लाईफ स्पॅनमध्ये म्हणजे एका 35 वर्षाच्या काळखंडात कोणी एवढं काम करू शकतं यावर कोणाचा विश्वाससुद्धा बसू शकत नाही, असं बाबासाहेबांचं काम आहे. आणि तो बाबासाहेबांनी त्यांच्या कार्याचा वारसा आपल्या खांद्यावरती सोडून बाबासाहेब 1956ला आपल्यामधून निघून गेलेत आणि तो वारसा आपल्याला देऊन गेलेत. आणि त्या बाबासाहेबांचे आपण विचाराचे, त्यांच्या वैचारिक क्रांतीचे, त्यांच्या धम्मक्रांतीचे आपण वारसदार आहोत. आणि जर मग आपण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचे जर वारसदार असू, आपण जर बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार असू, तर मग आपली जबाबदारी काय, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यापुढे आपला उभा झाला पाहिजे किंवा आपण त्यावर विचार केला पाहिजे की एक माझी जबाबदारी काय आहे जर मी बाबासाहेबांचा वारसदार असेल तर. जेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो की आपली जबाबदारी काय, आपलं योगदान काय आणि मग माझं काय उद्देश असला पाहिजे जगण्याचा, हे पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर एकदा असंच बुद्धाच्या संघामध्ये अनेक भिक्षू होते आणि जेव्हा भिक्षू संघ बुद्धापुढे बसलेला होता, बुद्ध बसलेले होते, त्यावेळेला एका भिक्षूंनी बुद्धाला काही प्रश्न विचारला. एकच प्रश्न विचारला आणि म्हणजे साधा सिंपल प्रश्न विचारला. तो तुमच्याही मनात कदाचित येऊ शकतो की त्या भिक्षूंनी बुद्धाला प्रश्न विचारला की या जगामध्ये सर्वात महान गोष्ट कोणती आहे. व्हेरी सिंपल प्रश्न आहे की या जगात सर्वात महान असं काय आहे. जेव्हा बुद्ध म्हणतात त्या भिक्षूला, थोडे थांबलेत आणि बुद्धाने उत्तर दिलं भिक्षूला की या जगात दगड महत्त्वाचा असू शकतो, महान असू शकतो. त्या भिक्षूला थोडासा गोंधळला भिक्षू, पण आता बुद्धाने दिलेलं उत्तर आहे, त्याच्याही मनात संभ्रम निर्माण झाला, पण तो बोलू शकत नव्हता, तो शांत राहिला. पण त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली की दगड काय महान असू शकतो, दगडाचं काय एवढं आहे महत्त्व की बुद्धाने दगड असू शकतो असं उत्तर दिलं. त्याला राहवलं नाही आणि मग त्याने पुन्हा दुसरा प्रश्न विचारला की हे तथागता, दगडापेक्षाही अधिक महान काय राहू शकतं या जगामध्ये. तेव्हा बुद्ध पुन्हा स्थिर सावले आणि बुद्धाने त्या भिक्षूला उत्तर दिलं की म्हणे लोखंड महान असू शकतं. तर मग त्या भिक्षूला थोडं बरं वाटलं की ठीक आहे, दगडापेक्षा लोखंड बऱ्याच ठिकाणी कामी येतं, तर लोखंड महत्त्वाचं राहू शकते, महान राहू शकतं. पण काही वेळाने त्याला पुन्हा प्रश्न पडला की लोखंडी एवढं महान काय राहू शकते, काय महानता आहे या लोखंडामध्ये. तो पुन्हा भिक्षू अस्वस्थ झाला आणि पुन्हा भिक्षूंनी बुद्धाला प्रश्न विचारला, हे तथागता, लोखंडापेक्षाही अजून काही असं आहे का की जे या जगामध्ये सर्वात महान राहू शकतं. तर बुद्धाने उत्तर दिलं आहे, अग्नी राहू शकते म्हणे. आता भिक्षूला थोडंसं बरं वाटलं आहे की अग्नी हा महत्त्वाचा आहे, म्हणजे अन्न शिजवण्यासाठी अग्नीचं काम आहे, आपल्यालासुद्धा उष्णतेची गरज पडतं थंडीच्या दिवसांमध्ये, त्याच्यामुळे अग्नी हा महत्त्वाचा राहू शकतो असं भिक्षूला कन्व्हिन्स झाला भिक्षू. पण त्या भिक्षूचं काही समाधान होत नव्हतं. पुन्हा भिक्षूंनी प्रश्न विचारला, नाही हे तथागता, या अग्नीपेक्षाही काही महत्त्वाचं या जगात महान असं काही राहू शकतं का. तर बुद्ध म्हणाले, पाणी असू शकतं.
भिक्षूला अजून चांगलं वाटलं की यस, आत्ता बरोबर बुद्धाने उत्तर दिलेलं आहे, कारण पाण्याशिवाय काही आपण जगू शकत नाही. पाणी जर मिळालं नाही तर आपला जीव कासावीस होतो आणि पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी हे फार महत्त्वाचं आहे माणसासाठी, प्राण्यांसाठी आणि इथल्या सर्व वनस्पतीसाठी सुद्धा. हे बुद्धाचं उत्तर मला फार चांगलं आवडलं आणि भिक्षू थोडा शांत झाला. पण भिक्षूला असं वाटलं की बुद्धाने असू शकतो काहून म्हटलं. अजून त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली की बुद्धाने पाणी महत्त्वाचं आहे किंवा पाणी महान आहे असं नाही म्हटलं, तर असू शकतं असं म्हटलं. म्हणजे बुद्धाला अजून काहीतरी, बुद्धाच्या मनात काही चाललं आहे का. मग हा पुन्हा प्रश्न विचारतो की हे तथागता, या पाण्यापेक्षाही काही जगात महान काही आहे का. तेव्हा बुद्धाने उत्तर दिलं आहे, पण हवा असू शकते. आता भिक्षूला पुन्हा अजून व्हायचं वाटलं आहे की हवा हे फारच महत्त्वाचं आहे, कारण हवा जर नसली तर आपलं जीवन 1 मिनिटातच नष्ट होऊ शकते. म्हणजे 1 मिनिटात आपण जर आपल्याला श्वास मिळाला नाही तरी आपलं जीवन नष्ट होऊ शकते. मग आपलं, प्राण्याचं, वनस्पती सगळ्यांना हवेची गरज आहे. त्याला वाटलं आता बुद्धाने समर्पक उत्तर दिलं की हवा ही महत्त्वाची असू शकते, हवा ही महान आहे. पण त्या भिक्षूला पुन्हा गोंधळला की बुद्धाने असू शकतेच का म्हटलं, अजून काही बुद्धाला सांगायचं आहे का. आणि मग भिक्षूने पुन्हा बुद्धाला प्रश्न विचारला की हे तथागता, हवेपेक्षाही या जगात काही महान असू शकतं का. तेव्हा बुद्धाने पुन्हा उत्तर दिलं, माणूस असू शकतो. त्याला पुन्हा बरं वाटलं की आपण माणूस आहे आणि आपण या जगात महत्त्वाचं असू शकतो. परंतु पुन्हा तोच प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला की बुद्धाने असू शकतोच का म्हटलं. आणि मग त्याने बुद्धांना पुन्हा प्रश्न विचारला की माणसापेक्षाही काही महान असू शकते का या जगामध्ये. तेव्हा बुद्धाने म्हटलं की होय, माणूस म्हणून माणसाचा जगण्याचा उद्देश हा महान आहे. भगवान बुद्धाने त्या भिक्षूला उत्तर दिलं की माणूस म्हणून जगण्याचा जो उद्देश आहे माणसाचा, तो माणसाच्या जगण्याचा उद्देश हा महान आहे. आणि इथे मात्र बुद्धाने आहे हा शब्द वापरला आणि त्यानंतर त्या भिक्षूंनी बुद्धाला काही प्रश्न विचारला नाही. आणि हेच सांगायचं तात्पर्य असं आहे की या दृष्टांतातून आपल्याला हे लक्षात येतं की भगवान बुद्ध, म्हणजे ज्या बाबासाहेबांचे आपण वारसदार आहोत, ज्या बाबासाहेबांच्या विचाराचे आपण शिलेदार आहोत, त्या बाबासाहेबांचे श्रेष्ठ गुरु आणि आपला सर्व मानवजातीचा जो आदर्श आहे भगवान बुद्ध, त्या भगवान बुद्धाने हे सांगितलेलं आहे की माणूस म्हणून माणसाचा जगण्याचा उद्देश हा सर्वात महान आहे. या जगात जर कोणती गोष्ट महान असेल तर ती या जगात माणसाचा जगण्याचा उद्देश महान आहे. आता भगवान बुद्धाने ते सजीवाचा उद्देश असं नाही विचारलं, तर माणसाचा जगण्याचा उद्देश. कारण सजीवाला काही जगण्याचा उद्देश नाही, म्हणजे प्राणी असेल त्यांना काही जगण्याचा असा उद्देश नाही, पण माणसाचा जगण्याचा उद्देश हा अतिशय महान आहे. तुम्ही कोण्या उद्देशाने जगता हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आता आपण विद्यार्थी दशेत आहोत, आपल्याला वाटते की शिक्षण अतिशय महान आहे, महत्त्वाचं आहे. कोणाला वाटते की पैसा महत्त्वाचा आहे, कुणाला वाटते माझे आईवडील महत्त्वाचे आहे, कुणाला वाटते माझा मित्रपरिवार महत्त्वाचा आहे, कुणाला वाटते की माझ्याकडे साधनसंपत्ती असणं महत्त्वाचं आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्राथमिकता आपण देऊन ठेवलेल्या आहे आधीच. आणि म्हणून एवढं हे शिबिर ठेवूनही अक्षय मित्रांनी खूप प्रयत्न केले असतील, पण इथे विद्यार्थ्यांची संख्या बघा आपण किती विद्यार्थी संख्येने इथे उपस्थित झालात. कारण आपल्या जीवनाचे उद्देश आपण आधीच ठरवलेले आहेत की आपल्या जीवनाचा उद्देश ठरलेला आहे की शिक्षण घेणे, नंतर मग चांगली नोकरी लावणे, नोकरीला लागणे, त्यानंतर पैसा कमवणे आणि आलिशान जीवन जगणे, हा पण कोणाचा उद्देश राहू शकतो. त्याच्यामुळे माणसाच्या जगण्याचा उद्देश हा सर्वात महान आहे हे बुद्धाने सांगितलेला आहे. मग तो जगण्याचा उद्देश काय असला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या दृष्टीने जर बघितलं तर बाबासाहेबांनी कशाला प्रायोरिटी दिली, कशाला प्राथमिकता दिली, बाबासाहेबांच्या जगण्याचा उद्देश काय होता हे बाबासाहेबांच्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग जेव्हा बाबासाहेबांनी अशा प्रकारचा उद्देश ठेवलेला होता की या समाजातल्या संपूर्ण दीनदलित लोकांचं भलं करायचं आणि त्यांच्या उत्थानासाठी जगण्याचा उद्देश बाबासाहेबांनी स्वतः सेट केलेला असेल, आणि मग बाबासाहेबांनी जेव्हा अशा प्रकारे क्रांती घडवण्याचा जेव्हा प्रयत्न केलेला असेल, बाबासाहेबांना ज्या लोकांसाठी काम केलेलं आहे, म्हणजे अर्थात आपली जी पूर्वज आहे त्या लोकांसाठी काम केलेलं असेल, तर त्यांचे लक्ष्य काय होतं हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे.
ज्या लोकांसाठी बाबासाहेबांनी 1920ला चळवळ सुरू केली त्या लोकांची अवस्था काय असेल त्यावेळेला 1920चा विचार करा की 1920ला आपल्या समाजाची अवस्था काय असेल. ज्या व्यवस्थेविरुद्ध बाबासाहेबांनी त्यांचा संपूर्ण लढा उभा केलेला होता अर्थात सवर्ण व्यवस्थेविरुद्ध, तर त्या सवर्णाची अवस्था काय असेल हा आपण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर असला पाहिजे की ज्या लोकांच्या विरुद्ध बाबासाहेबांनी आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी, आपल्या माणूस म्हणून माणूसपणाच्या जीवनासाठी जो संघर्ष सुरू केलेला होता त्या विरुद्ध जे लोक होते, जी सवर्ण व्यवस्था होती, त्या सवर्ण व्यवस्थेची उंची काय असेल, त्यांची आर्थिक सुबत्ता काय असेल, त्यांच्याकडे असणारी संसाधनं काय असतील आणि आपण जे लोक गुलामीत होतो आपल्याकडे संसाधनं काय होतं याचासुद्धा विचार आपण केला पाहिजे आणि हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मला वाटते गटचर्चेत आपण या मुद्द्यांवरती अधिक चांगला विस्ताराने चर्चा करू शकता. दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी की बाबासाहेब अशा समाजाचे नेतृत्व करीत होते ज्या समाजाला स्वतःचा चेहरा नव्हता, ज्या समाजाला स्वतःचं अस्तित्व नव्हतं, ज्या समाजाला स्वतःची ओळख नव्हती, ज्या समाजाला स्वतःचा स्वाभिमान नव्हता, शिक्षण नव्हतं, अस्मिता नव्हती, अशा हीन दीन भयग्रस्त अशा समाजाचं नेतृत्व बाबासाहेब करत होते. आणि मग अशा या मृतपाय समाजाला जो जिवंत असून सुद्धा वैचारिकदृष्ट्या मानसिकरित्या मृतवत होता, मेलेल्या स्वरूपात होता, अशा समाजाला त्या भयग्रस्त स्थितीतून, त्या विखुरलेल्या स्थितीतून बाबासाहेबांनी त्यांना एकसंघ कसं बांधलेलं असेल, या आंदोलनासाठी बाबासाहेबांनी त्यांची कशी तयारी करून घेतलेली असेल, या आंदोलनासाठी बाबासाहेबांनी त्यांना कसं तयार केलं असेल, त्यांच्यामध्ये एकता कशी निर्माण केलेली असेल. कारण त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं, त्यांच्याकडे ऐकण्याची कुठलीही साधनं नव्हती, त्यांना कुठलेही अधिकार नव्हते, त्यांच्यामध्ये अशा प्रकारे कुठलीही क्षमता नव्हती, हिंमत नव्हती. अशा परिस्थितीत अशा समाजाला बाबासाहेबांनी कशा प्रकारे एकसंघ बांधलेलं असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच लोकांच्या बळावर बाबासाहेबांनी त्यांचा जो कारवा आहे तो पुढे नेलेला आहे आणि तो 1956ला 14 ऑक्टोबर 1956ला तो धम्मक्रांतीत परावर्तित केलेला आहे. तर हे त्या हीनदीन भयग्रस्त अशा लोकांच्या मदतीनेच बाबासाहेबांनी हे कसा कारवा पुढे नेला हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. यावर सुद्धा आपण गटचर्चेत अधिक चांगल्या विस्ताराने चर्चा करू शकता. त्यानंतर बाबासाहेबांचा जो हा प्रवास आहे 1920 पासून सुरू झालेला, जो 1956ला थांबलेला आहे, तो प्रवास त्या 1956 पर्यंत बाबासाहेबांची जाण्याची जी प्रक्रिया आहे ती या प्रक्रियेला आपण समजून घेऊया. आणि त्यातला पहिला जो कालखंड आहे तो म्हणजे 1920 पासून तर 1935 पर्यंतचा कालखंड. आज आपण त्यातले किती आपण बाबासाहेबांचा प्रवास बघू शकतो ते वेळेनुसार आपण ठरवूया. जेवढं शक्य होईल तेवढं मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर बाबासाहेबांची जी चळवळ आहे 1920ला सुरू झालेली आहे आणि या 1920ला अतिशय महत्त्वाच्या 2 घटना बाबासाहेबांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या घटना आहेत. पहिली घटना आहे की 31 जानेवारी 1920ला बाबासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांच्या आर्थिक सहकार्याने मूकनायक हे पाक्षिक सुरू केलेलं आहे. आता पाक्षिक म्हणजे काय, जसं तुमच्याकडे आज वर्तमानपत्र येते, लोकमत, सकाळ, देशोन्नती, अशा प्रकारचे वर्तमानपत्र बाबासाहेबांनी सर्वात पहिलं वर्तमानपत्र 31 जानेवारी 1920ला सुरुवात केली. ते पाक्षिक होतं, म्हणजे 15 दिवसातून एक वर्तमानपत्र निघायचं. ते मूकनायक या नावाचं वर्तमानपत्र बाबासाहेबांनी पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराज यांच्या आर्थिक सहकार्याने सुरू केलेलं आहे. आता म्हणा याच्यात काय नवीन गोष्ट आहे, तर मूकनायक ज्या लोकांना आपल्याला बोलण्याचा अधिकार नव्हता, काही ऐकण्याचा अधिकार नव्हता, काही पाहण्याचा अधिकार नव्हता, अशा प्रकारच्या या लोकांचा मुक्त करण्याची जी चळवळ बाबासाहेबांनी 1920ला सुरू केली त्या पाक्षिकाचं नाव होतं मूकनायक, म्हणजे मुक्यांचा नायक. आणि या मूकनायकमध्ये पहिला जो बाबासाहेबांनी संपादकीय लेख लिहिला 31 जानेवारी 1920च्या मूकनायक या वृत्तपत्रामध्ये किंवा त्या पाक्षिकामध्ये, तो अतिशय आणि अतिशय महत्त्वाचा आहे की बाबासाहेबांनी पहिल्यांदा
या जगामध्ये पहिल्यांदा बाबासाहेबांनी हिंदू वर्णव्यवस्था जी होती त्या वर्णव्यवस्थेवर कडाडून टीका केली, त्यावरती विरोध दर्शविला. जी काही चतुर्वर्णीय व्यवस्था होती म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही जी वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेवर बाबासाहेबांनी पहिल्यांदा प्रहार केला. आता तो प्रहार कोण्या प्रकारे केला तर बाबासाहेबांनी सुंदर उदाहरण त्या मूकनायकमध्ये दिलेलं आहे की ही जी वर्णव्यवस्था आहे हिंदू समाजाची ही उतरंड आहे. म्हणजे वरती श्रेष्ठ, त्यानंतर कनिष्ठ, त्यानंतर कनिष्ठ, त्यानंतर कनिष्ठ, म्हणजे श्रेष्ठापासून कनिष्ठाकडे जाणारी ही उतरण आहे. आणि एवढी उतरणच नाही तर ही अशी इमारत आहे की जिला 4 मजले आहेत, एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि हे 4 मजली इमारत अशी आहे की ज्या इमारतीला कुठलीही सीडी नाही, कुठलाही जिना नाही. म्हणजे पहिल्या मजल्याचा माणूस दुसऱ्या मजली जाऊ शकत नाही, दुसऱ्या मजल्यावरचा माणूस तिसऱ्या मजल्यावर जाऊ शकत नाही किंवा तो खाली पहिल्या मजल्यावर येऊ शकत नाही. मग त्याची लायकी असो वा नसो. जर तो 4थ्या मजल्यात जन्मला असेल तर तो 4थ्याच मजल्यात मरेपर्यंत राहील, त्याला तिसऱ्या मजल्यावर जाण्याचं काही कारण नाही. किंवा एखादी दुसऱ्या मजल्यावर जन्मलेला माणूस असेल त्याला तिसऱ्या किंवा 4थ्या मजल्यावर जाण्याचं काही कारण नाही आणि पहिल्या मजल्यावरच्या कुठंच जायचं कारण नाही. म्हणजे अशी बिना सीडी असलेली, बिना जिना असलेली ही इमारत, अशा प्रकारचं वर्णन बाबासाहेबांनी त्या वर्णव्यवस्थेचं केलेलं आहे. आणि अशा प्रकारे सडकून टीका बाबासाहेबांनी त्या मूकनायकमध्ये या वर्णव्यवस्थेवर केलेली आहे. तर ही एक महत्त्वाची घटना बाबासाहेबांनी, कारण त्यावेळेला आपल्याला कुठलाच बोलण्याचा अधिकार नव्हता. आपण अशा गुलामीत जगत होतो की कोणाला बोलण्याचं स्वातंत्र्यसुद्धा नव्हतं. इतक्या बिकट परिस्थिती, म्हणजे आपल्या लोकांची सावली जरी एखाद्या स्पृश्य माणसावर पडली तरी त्याला बेदम मारहाण व्हायची. अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी त्या वर्णव्यवस्थेवर सडकून टीका केली, तीही जाहीररित्या मूकनायकच्या माध्यमातून. ही काही असाधारण गोष्ट असू शकत नाही. आणि म्हणून त्या अर्थानं ही अतिशय महत्त्वाची घटना होती की बाबासाहेबांनी पहिल्यांदा जाहीररित्या या हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेवर टीका केलेली होती. त्यानंतर इथूनच 50 दिवसांनी, अगदी 50 दिवसांनी अतिशय महत्त्वाची एक दुसरी घटना 1920ला घडली. ती म्हणजे 19 आणि 20 मार्च 1920ला कोल्हापूर येथे बहिष्कृत लोकांची एक परिषद भरवल्या गेली. आणि त्या परिषदेचे अध्यक्ष स्वतः छत्रपती शाहू महाराज होते आणि त्यांनी ती परिषद घेतली. त्या परिषदेत काय झालं, ते परिषद कशासाठी भरवली या इतिहासात आपण जाणार नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. परंतु त्या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून छत्रपती शाहू महाराज जे महत्त्वाचं काही बोललेत ते अतिशय आणि अतिशय महत्त्वाचं आहे. मी त्यांच्या शब्दातला जो उतारा आहे तोच वाचून दाखवतो. छत्रपती शाहू महाराज त्यांच्या भाषणामध्ये म्हणालेत की हे माझ्या बहुजन प्रजाजन हो, आज मला या ठिकाणी अत्यंतिक आनंद होत आहे. आणि तो आनंद मला यासाठी होतो आहे की बाबासाहेबांकडे त्यांनी बोट दाखवलं आहे आणि म्हणाले तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचा नेता निवडलेला आहे. छत्रपती शाहू महाराज काय म्हणाले त्या बहिष्कृत परिषदेमध्ये की आज खऱ्या अर्थाने तुम्ही तुमचा नेता निवडलेला आहे आणि मला हा विश्वास आहे, माझी मनोदेवता मला सांगत आहे की हा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बाबासाहेबांविषयी छत्रपती शाहू महाराज म्हणतात की मला विश्वास आहे की हा जो तुम्ही नेता निवडलेला आहे बाबासाहेब, हा नेता तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. इतकंच नव्हे तर जर त्याला चांगली संधी मिळाली तर हा व्यक्ती या देशाचाही उद्धार करू शकेल असा मला पूर्ण विश्वास आहे, अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे. तर छत्रपती शाहू महाराजांनी हे जे उद्गार काढले की तो तुमचा तो उद्धार करणारच आहे, परंतु याला जर चांगली संधी भेटली तर हा व्यक्ती या देशाचा सुद्धा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची माझी मनोदेवता मला सांगत आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपल्या छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांविषयी तिथे उद्गार काढले. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांचं खरं तर या भारतीय चळवळीमध्ये किंवा भारतीय समाजव्यवस्थेमध्ये एक नेता म्हणून, एक नेतृत्व म्हणून या राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर बाबासाहेबांचा
एक नेता म्हणून उदय झाला आणि तो स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी तो केलेला आहे। तर ही अतिशय महत्त्वाची घटना आहे। आणि मग तिथून बाबासाहेबांच्या कार्याला खऱ्या अर्थानं भरारी घेतली बाबासाहेबांनी आणि मग तिथून त्यांनी जे जे पुढचे काही प्लॅनिंग केलेले आहेत ते अतिशय बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचं द्योतक आहे। बाबासाहेबांची दूरदृष्टी कशी होती हे त्यांच्या जीवनातून त्यांच्या वेगवेगळ्या प्रसंगातून आपण पाहू शकतो। तर एक महत्त्वाचं एक दूरदृष्टीचं एक उदाहरण देईल बाबासाहेबांचं की 9 मार्च 1924ला जेव्हा एका सभेचं आयोजन केलं गेलं होतं आणि त्या सभेचं आयोजनाचा उद्देश एवढाच होता की सरकारपुढे आपले कार्यकारी मंडळ असावं, एखादी संस्था असावी आणि त्यासाठी बाबासाहेबांनी ती एक सभा बोलवलेली होती आणि पुढे त्या सभेतून एक निष्पन्न झाला की एक आपली संस्था असली पाहिजे जेणेकरून आपले न्याय हक्कासाठी आपण ब्रिटिश सरकारपुढे आपलं काही निवेदन देऊ शकू। आणि अशा प्रकारे 9 मार्च 1924ला बाबासाहेबांनी त्या सभेमध्ये निर्णय घेतला आणि पुढे जुलै 1924ला एक बहिष्कृत हितकारिणीची सभाची घोषणा केली बाबासाहेबांनी। आणि जेव्हा बहिष्कृत हितकारिणीची घोषणा बाबासाहेबांनी 1924 जुलैला केली त्यावेळेला त्या बहिष्कृत हितकारिणी सभेचे काही उद्देश बाबासाहेबांनी तयार केलेले होते। त्यापैकी अनेक उद्देशापैकी मी मोजके 3 उद्देश आपल्या पुढं ठेवतो, खूप सारा वेळ जाईल त्याच्यामध्ये, की ज्या 3 उद्देशातून बाबासाहेबांची जी दृष्टी आहे ती आपल्याला समजू शकतो। तर बाबासाहेबांनी पहिला जो उद्देश होता बहिष्कृत हितकारिणीचा तो म्हणजे शिक्षणाच्या सोयीसाठी वसतिगृह सुरू करणे। आता बघतोय आपण ज्या ठिकाणी हे शिबिर सुरू होत आहे तर हे वसतिगृहाची बिल्डिंग आहे, इकडे बॉईज हॉस्टेल इकडे गर्ल्स हॉस्टेल आहे। तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी वसतिगृहाची निर्मिती करणे हा बहिष्कृत हितकारिणीचा पहिला उद्देश होता। म्हणजेच बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व किती जाणलेलं होतं, शिक्षणाचे अडथळे काय आहेत हे बाबासाहेबांना चांगलं ज्ञात होतं आणि त्याचाच परिपाक म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा बहिष्कृत हितकारिणी सभा निर्माण केली त्याचा पहिला उद्देश बाबासाहेबांनी ठेवलेला होता की शिक्षणाच्या सोयीसाठी वसतिगृह सुरू करणे। त्यानंतर दुसरा जो बाबासाहेबांनी त्यामध्ये उद्देश टाकला की ठिकठिकाणी वाचनालय सुरू करणे। आपण बघितलं असेल की या इमारतीमध्ये जिथे डायनिंग हॉल आहे तिथेच वाचनालयसुद्धा आहे, इथेच अभ्यासिका पण आहे बाजूलाच। तर अशा प्रकारच्या अभ्यासिका वाचनालय सुरू झाले पाहिजे जेणेकरून या समाजातील तरुणांना युवकांना वाचनाची सवय लागेल, ते पुस्तकांच्या संपर्कात येईल आणि ते तत्त्वज्ञानाच्या संपर्कात येईल। या महान उद्देश बाबासाहेबांनी त्या बहिष्कृत हितकारिणीचा दुसरा उद्देश ठेवला। आणि तिसरा उद्देश आर्थिक विकासासाठी शेती, व्यवसाय आणि उद्योग यांचे प्रशिक्षण देणे। बघा म्हणजे बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं, बाबासाहेबांनी त्यानंतर वाचन संस्कृतीचं महत्त्व जाणलं आणि बाबासाहेबांनी आर्थिकतेचं पण महत्त्व जाणलं आहे। बाबासाहेबांनी आर्थिकता चांगली करावी यासाठी कधीच विरोध केला नाही, तर या समाजाची आर्थिकता चांगली व्हावी यासाठी शेतीचे व्यवसाय कसे केले पाहिजे, त्यानंतर उद्योगधंदे कसे केले पाहिजे, वेगवेगळे बिझनेसेस कसे केले पाहिजे त्याचं प्रशिक्षणसुद्धा आपण समाजाला दिलं पाहिजे, या समाजातील युवकांना तरुणांना तरुणींना दिलं पाहिजे, हे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे। तर या गोष्टीवरून बाबासाहेबांची दूरदृष्टी जी आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते। आणि मग या बहिष्कृत हितकारिणीच्या माध्यमातूनच बाबासाहेबांनी सोलापूरला पहिलं वसतिगृह सुरू केलं, ज्याच्यामधून विद्यार्थ्यांनी तिथे प्रवेश घेतले। अनेक विद्यार्थ्यांना त्या वसतिगृहात ठेवून शिक्षणाबद्दलची आवड निर्माण झाली, अनेक तरुणांनी तिथे शिक्षण घेतलं आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली आणि यातूनच खऱ्या अर्थानं समाजाची बांधणी बाबासाहेबांनी सुरू केलेली आहे। दुसरं एक उदाहरण बाबासाहेबांच्या दृष्टीचं देता येईल, दूरदृष्टीचं देता येईल की बाबासाहेबांनी 20 मार्च 1927ला महाडचा सत्याग्रह केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी महाडच्या तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह केलेला आहे। त्या सत्याग्रहामागे काय उद्देश असेल बाबासाहेबांचा,
बाबासाहेबांना केवळ त्या सत्याग्रह करून त्या तळ्याला पाण्याचा स्पर्श केल्याने काय आपल्याला पाणी भेटलं असतं, दुसरीकडे पाणीच भेटलं नसतं एवढा उद्देश राहू शकते का? तर केवळ बाबासाहेबांनी तिथे आपल्या संपूर्ण जनतेला तिथे जेव्हा जमा केलं, तिथे बाबासाहेब भाषणात सांगतात की एखादी कुत्रा, एखादी गाय, एखादी जनावर त्या ठिकाणी त्या तळ्यालाच पाणी स्पर्श करू शकतो, परंतु तुम्ही माणूस असूनसुद्धा तुम्हाला त्या पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. तर बाबासाहेबांनी ही जी विषमता आहे, ही विषमता आपल्यासोबत कशी अन्यायकारक आहे हे त्या भोळ्या भाबड्या अशिक्षित समाजाला सांगण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केलेला आहे. आपल्या पूर्वजांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की एखादी जनावर त्या पाण्याला स्पर्श करू शकतं, परंतु माणूस असून तुम्ही मात्र त्या पाण्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणजे तुमचं स्थान हे त्या जनावरापेक्षाही निकृष्ट दर्जाचं या वर्णव्यवस्थेने केलेलं आहे, हे बाबासाहेब तिथे अधोरेखित करतात. आणि मग अशा प्रकारच्या आंदोलनातून बाबासाहेबांनी या समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. जो विखुरलेला समाज होता त्या समाजाला बाबासाहेबांनी अशा प्रकारच्या सामाजिक आंदोलनातून त्यांना एकसंध बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर तिसरी एक दूरदृष्टी आपल्याला समजेल की 25 डिसेंबर 1927ला तिथून काहीच दिवसानंतर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. आपल्याला माहीत असेल हे प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनातले. मनुस्मृती हा चातुर्वर्ण व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ होता, ज्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि अतिशूद्र अशा प्रकारची वर्णव्यवस्था त्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. आणि बाबासाहेबांनी त्या ग्रंथाचं जाहीरपणे काय केलं आहे, दहन केलेलं आहे, त्याला जाळलेलं आहे. जवळपास असे म्हणतात की 8,000 लोक त्या प्रसंगाला उपस्थित होते आणि ते शेतात घेतलेला एक प्रसंग होता. म्हणजे मुसलमानाचं एका शेत होतं आणि त्या शेतामध्ये बाबासाहेबांनी त्या ग्रंथाचं दहन केलं. बाबासाहेबांनी जेव्हा त्या ग्रंथाचं दहन केलं, ही घटनाच खऱ्या अर्थाने बाबासाहेबाच्या जीवनातली अतिशय विरोधाभासी अशी घटना होती. कारण आपण तेच बाबासाहेब वाचलेले आहेत की पुस्तकासाठी बाबासाहेबांचा जीव असा कासावीस होत होता. आपण तेच बाबासाहेब आतापर्यंत वाचलेले असेल की बाबासाहेबांनी स्पोर्टच्या मुलापेक्षाही पुस्तकांवरती सर्वात जास्त प्रेम केलेलं आहे. तर त्याच बाबासाहेबांनी एक पुस्तकाचं दहन करणं ही सुद्धा घटना अतिशय परिवर्तनाची घटना आहे, अतिशय महत्त्वाची घटना आहे. ही पुस्तक जाळलं हा भाग सेकंडरी आहे, परंतु ते पुस्तक जाळताना, मनुस्मृती जाळताना बाबासाहेबांनी जी गोष्ट आपल्या समाजातील बांधवांना सांगितली ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि तिथून त्याला काय म्हणू की बाबासाहेबांची दृष्टी आपल्याला पाहता येऊ शकतं, त्यातून आपल्याला बाबासाहेबांची दृष्टी पकडता येऊ शकतं. बाबासाहेबांनी तिथे जे भाषण केलं ते भाषण अतिशय महत्त्वाचं आहे. त्या भाषणात बाबासाहेब म्हणालेत की हे बाबासाहेबांनी समतेचा जो हा चळवळ उभी केली, जे आंदोलन उभं केलं, त्यासाठी बाबासाहेबांनी जे ऐतिहासिक उदाहरण वापरलं आपल्या अशिक्षित लोकांपुढे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण बरेचदा विचार करतो आहे, आम्ही सुद्धा विचार करतो, जसं माझ्या मनात काल शंका आली की हे मुलांचा वयोगट कमी आहे, तर यांना मी जो निवडलेला विषय हा समजेल की काय, त्यांना त्यांच्या गळी उतरेल की नाही, ही शंका माझ्या मनात निर्माण झाली काल रात्रीला. पण बाबासाहेबांपुढे जी जनता उभी होती ती तर अशिक्षित होती, त्यांना काहीच कळत नव्हतं. अशा अशिक्षित जनतेपुढे बाबासाहेबांनी जे भाषण केलं ते अफलातून होतं, त्याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि बाबासाहेबांनी तिथे जे उदाहरण मांडलं ते त्यावेळेला म्हणजे 1927ला जे उदाहरण मांडलं ते 1779चं जे उदाहरण आहे, म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचं, म्हणजे तिथून 138 वर्षापूर्वीचं उदाहरण बाबासाहेब त्या जनतेला सांगतात. आता फ्रेंचची राज्यक्रांती म्हणजे फ्रेंच या देशाचं नावही त्या जनतेनं ऐकलेलं नसेल कधी, आणि अशा प्रकारच्या फ्रेंचच्या राज्यक्रांतीचं उदाहरण बाबासाहेब तिथे सांगतात की एक वर्षाचा तह झालेला होता. फ्रेंच या देशामध्ये 3 वर्ण व्यवस्था होती, म्हणजे जशी आपल्या इथे चातुर्वर्ण व्यवस्था आहे तिथे 3 वर्ग होते, एक श्रेष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ. तर ह्या त्रिवर्णीय जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेला तिथल्या जनतेने एकत्र येऊन उलथून टाकलं. तिथल्या जो राज्यकर्ता होता, तिथला जो राजा होता, त्या राजाला फासावर चढवलं आणि समतेचं राज्य त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि ती जी क्रांती घडली त्या क्रांतीमध्ये
अतोनात रक्तपात झालेला आहे. रक्तपात झाला असेल त्याचं मी समर्थन करत नाही असे बाबासाहेब म्हणतात, पण त्या क्रांतीने जे घडवलं ते अतिशय महत्त्वाचं आहे असं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब म्हणतात की त्या लोकांनी एकत्र आले, संपूर्ण फ्रान्समधील सर्व जनता एकत्र आली आणि अमानुष अशा या त्रिवर्णीय व्यवस्थेला उलटून टाकलं आणि त्या क्रांतीचा परिणाम असा झाला की संपूर्ण युरोप राष्ट्रामध्ये त्या क्रांतीचे पडसाद उमटले आणि संपूर्ण युरोप राष्ट्रांमध्ये त्यावेळेला ती क्रांती घडून आली आणि श्रेष्ठ विरुद्ध कनिष्ठ अशा अनेक क्रांत्या त्यानंतर घडलेल्या आहे. आणि ही क्रांती घडायला म्हणतात बाबासाहेब की फ्रान्सच्या जनतेला 12 वर्षाचा कालावधी लागला. आता ही आणि ह्याच प्रकारे आपल्याला सुद्धा भारतात अशीच क्रांती करायची आहे. तिथे त्रिवर्णीय क्रांती झाली, इथे आपल्याला चतुर्वर्ण व्यवस्थेच्या विरुद्ध क्रांती करायची आहे. त्या 138 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक फ्रान्सच्या क्रांतीचं उदाहरण बाबासाहेब आपल्या अशिक्षित लोकांपुढे ठेवतात. म्हणजे याच्यातून एक गोष्ट आपल्याला एक लक्षात येतं की बाबासाहेब आपल्या जनतेला कुठपासून कोणत्या उंचीवर घेऊन गेलेले आहेत. म्हणजे ज्यांनी कधी फ्रान्सचं नाव ऐकलं नसेल, ज्यांना अशिक्षित आहेत, ज्यांना स्वतःची अस्मिता नाही, ज्यांना स्वतःची ओळख नाही, ज्यांना स्वतःचा स्वाभिमान नाही, ज्यांना खूप मोठे भारी असं या जगाचं कुठलंही ज्ञान नाही, अशा भोळ्या बाबळ्या अशिक्षित समाजापुढे जेव्हा बाबासाहेब या ऐतिहासिक क्रांतीचं उदाहरण ठेवतात तर निश्चितच ही गोष्ट मला वाटते अतिशय महत्त्वाची आहे. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपल्या जनतेला त्यांच्यामध्ये एक प्रकार आत्मविश्वास निर्माण केला की त्यावेळेला 138 वर्षापूर्वी अर्थात तिथून 1927ला 138 वर्ष झाले होते फ्रेंच राज्यक्रांतीला. ते लोक जर ते करू शकतात तर आपण त्यापेक्षा जास्त संख्येने आहोत असं बाबासाहेब तिथे सांगतात. आणि ती एक क्रांती संपूर्ण युरोप खंडामध्ये परिवर्तन आणू शकते. तर आपणही या देशामध्ये आपण परिवर्तन आणू शकतो. तर आपण देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये आपण परिवर्तन आणू शकतो अशा प्रकारचा विश्वास आपल्या लोकांमध्ये बाबासाहेब निर्माण करतात. आणि मग बाबासाहेब 6 लोकांच्या मदतीने तिथे मनुस्मृतीचं दहन करतात. आता या आंदोलनातून बाबासाहेबांनी जे काही मनुस्मृतीचं दहन केलं, बाबासाहेबांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्यातून बाबासाहेबांनी महत्त्वाच्या 3 गोष्टी त्या ठिकाणी साध्य केलेल्या आहे. आणि त्यातून बाबासाहेबांची दृष्टी आपल्याला समजते की बाबासाहेबांनी जेव्हा ह्या मनुस्मृतीचं दहन केलं तर बाबासाहेबांनी पहिली गोष्ट स्वतःसाठी साध्य केली. ती म्हणजे बाबासाहेबांना जी क्रांती बाबासाहेबाला घडवायची होती, जे बाबासाहेबाला परिवर्तन या समाजामध्ये घडवायचं होतं, त्यासाठी समाजाची एकता निर्माण करणं गरजेचं वाटत होतं बाबासाहेबांना. आणि मग ती समाजाची एकता निर्माण करण्यासाठी समाजाचं संघटन बाबासाहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केलं. दुसरी गोष्ट बाबासाहेबांना हिंदू समाजाला काही संदेश द्यायचा होता की तुम्ही जो तुमचा पवित्र असा ग्रंथ समजता मनुस्मृती, त्या पवित्र समजल्या जाणाऱ्या धर्मग्रंथाचं आम्ही दहन करू शकतो, म्हणजे तो आमच्यासाठी अपवित्र आहे. हा मॅसेज बाबासाहेबांना त्या सवर्ण व्यवस्थेला बाबासाहेबांना त्या घटनेतून बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, आम्ही केवळ पुस्तकाची किंवा त्या मनुस्मृतीची होळी करत नाही तर आम्ही विषमतेची होळी करत आहोत. हा संदेश बाबासाहेबांना आपल्या लोकांना द्यायचा होता आणि आपल्या लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करायचा होता. ह्या 3 गोष्टी बाबासाहेबांनी त्या 1927च्या मनुस्मृती दहनातून साध्य केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी या विखुरलेल्या समाजाला एकजूट करण्यासाठी अतिशय महत्त्वाची काही पावलं उचललेली होती. आणि मग त्यानंतरचा जो काळ आपण बघतो की 1928 असेल, 30 असेल, विशेषतः 30 आणि 31 आणि 32 हे जे 3 वर्ष आहे ज्यामध्ये 3 गोलमेज परिषदा झालेल्या आहे लंडनमध्ये. आणि या 3ही गोलमेज परिषदेला बाबासाहेब स्वतः उपस्थित होते. बाबासाहेब अस्पृश्यांचे नेते म्हणून त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते. डिप्रेस क्लासचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित झालेले होते. ज्यावेळेला पहिली गोलमेज परिषद 12 नोव्हेंबर 1930
32ला लंडनला झाली होती, त्यावेळेला इथल्या तथाकथित काँग्रेसने आणि गांधीजींनी त्या पहिल्या परिषदेवर बहिष्कार टाकलेला होता. परंतु बाबासाहेब मात्र भारताचे डिप्रेस क्लासचे प्रतिनिधी म्हणून त्या परिषदेला उपस्थित झाले आणि त्यांनी तिथे सांगितलं की आम्ही डिप्रेस क्लास हा हिंदू धर्माचा भाग नाही, हे त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी निक्षून सांगितलं. आणि आपले जे संविधानिक अधिकार आहेत त्या संविधानात अधिकारासाठी ती पहिली गोलमेज परिषद होती. त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद ही 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 या काळामध्ये झाली. त्यामध्ये गांधीजीसुद्धा उपस्थित होते आणि गांधीजी आणि बाबासाहेबांचा तिथे फार वादविवाद झाला त्या परिषदेमध्ये. आणि त्याच गोलमेज परिषदेमध्ये, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी आपल्या अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ब्रिटिश सरकारकडून मान्य करून घेतली. हे अतिशय महत्त्वाची घटना त्यावेळेला घडली. त्यानंतर पुन्हा तिसरी जी गोलमेज परिषद झाली 1932ला, तीसुद्धा लंडनलाच झाली. त्यावरसुद्धा काँग्रेसने आणि गांधीजीने बहिष्कार टाकलेला होता, कारण दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मान्य केल्यामुळं काँग्रेसने पुन्हा बहिष्कार टाकला, पण बाबासाहेबांनी त्याही गोलमेज परिषदेमध्ये गेलेत. तर अशा प्रकारच्या तीनही गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब उपस्थित राहून आपले राजकीय हक्क प्राप्त करून घेतलेत. परंतु गांधीजींच्या विरोधामुळं जे काही दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते ते मतदारसंघ गांधीजींनी हिसकावून घेतले आणि बाबासाहेबांची तिथे फार घोर निराशा झाली. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची घटना घडलेली आहे आणि ती घटना सांगून मी आज कन्क्लूड करायचा प्रयत्न करेल की ह्या तीनही गोलमेज परिषदेच्या माध्यमातून जे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबाला जे आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ आपल्याला प्राप्त झाले ते गांधीजींनी पुन्हा ॲक्ट अंतर्गत आपल्याकडून हिसकावून घेतले आणि ते रद्द करायला भाग पाडलं आणि बाबासाहेबांनी नाइलाजास्त त्यांची इच्छा नसतानाही पुणे करारावर बाबासाहेबांनी सही केली. परंतु बाबासाहेबांना इथे एक गोष्ट कळून चुकलेली होती की आपण कितीही कपाळमोक्ष केलं तरी गांधीजीच्या विरोधाला आपण पुरू शकणार नाही. गांधीजीच्या या विरोधामुळं हिंदू लोक दुरुस्त होणार नाही आणि ते आपल्याला कुठलाही न्याय आपल्याला देणार नाही, हे बाबासाहेबांना तिथे कळलं. आणि मग या हिंदू वर्णव्यवस्थेला बदलविण्यासाठी किंवा गांधीजींसोबत वाद घालून आपली शक्ती व्यर्थ वाया घालण्यापेक्षा आपण आपला मार्ग बदलवलेला अधिक चांगलं, अशा प्रकारची बाबासाहेबांची ती धारणा झाली. आणि मग पुढे चालून 13 ऑक्टोंबर 1935ला येवला ठिकाणी, नाशिक या ठिकाणी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. ती म्हणजे मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा बाबासाहेबांनी 13 ऑक्टोंबर 1935ला केली. आणि इथून बाबासाहेबांनी त्यांचा जुना जो हिंदू वर्णव्यवस्थेचा धर्म होता तो सोडण्याचा निश्चय केलेला आहे आणि नवीन कुठल्या तरी धर्मात जाण्याचा प्रवास तिथून सुरू होत आहे. तर हा जो 1920 ते 1935 मधला हा जो प्रवास आहे, एकंदरीत 15 वर्षाचा बाबासाहेबाचा हा पहिला प्रवास अतिशय माइलस्टोन असा प्रवास आहे. याच्यातल्या काही ठळक घटना मी आपल्या पुढे घेतलेल्या आहेत, अनेक घटना घेता येईल, परंतु हा जो बाबासाहेबांचा प्रवास आहे अतिशय अफलातून असा प्रवास आहे. आणि बाबासाहेब 1935ला जेव्हा या निष्कर्षावर आलेत की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, तर हा जो निर्णय होता हा बाबासाहेबांचा अतिशय म्हणजे त्यांच्या प्रज्ञेतून आलेला विषय होता, प्रज्ञेतून आलेलं ते चिंतन होतं. बाबासाहेबांचा जो काही प्रवास आहे बाबासाहेबांनी अतिशय विचारपूर्वक घेतलेला तो निर्णय होता. बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण प्रज्ञेचा कस तिथे लावलेला आहे. मग ही प्रज्ञा म्हणजे काय, तर विवेकाची जागृती म्हणजे प्रज्ञा आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जे काही निर्णय घेतलेले आहे, मग तो धर्मांतराचा निर्णय असेल, मनुस्मृती दहनाचा विषय असेल, काळाराम मंदिराचा विषय असेल, महाडचा सत्याग्रहाचा विषय असेल, सगळे विषय बाबासाहेबांनी किंवा बहिष्कृत हितकारणीची सभा निर्माण करायचा विषय असेल किंवा बाबासाहेबांनी मूकनायक सुरू करण्याचा विषय असेल, प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांनी विचारपूर्वक केलेली आहे. काय चांगलं, काय वाईट, काय अकुशल, काय कुशल, हे पारखण्याची जी क्षमता आहे त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे. आपण म्हणतो ना बाबासाहेब प्रज्ञासूर्य होते, तर का प्रज्ञासूर्य होते, काय चांगलं काय वाईट हे जाणण्याची किंवा याची फरक करण्याची क्षमता बाबासाहेबांकडे होती, ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो. म्हणजे प्रज्ञा म्हणजे प्रज्ञेचा साधा आणि सरळ जो त्याचा अर्थ आहे, चांगलं आणि वाईट याच्यामधला फरक करणारी क्षमता म्हणजे प्रज्ञा आहे. योग्य अयोग्य यामधला फरक करण्याची क्षमता म्हणजे प्रज्ञा आहे.
केवळ भावनेने विचार न करता आपल्या विवेकाने विचार करणे म्हणजे प्रज्ञा आहे. जसं की आता विद्यार्थी दशेत आपण जगतो, आपल्याला यश संपादन करायचं असते परीक्षेत. आपल्याकडे 2 मार्ग असतात. एक असते शॉर्टकट, काहीच अभ्यास नाही करायचं, पेपरला गेलं आहे कोणाकडून तरी पाहून लिहायचं, कॉपी करायचं, हा एक शॉर्टकट मार्ग आणि पास व्हायचं. दुसरा, आपण कॉपी न करता वर्षभर अभ्यास करायचा, परिश्रम घ्यायचे, कष्ट करायचे आणि स्वतः आपण उत्तरं लिहून पास व्हायचं. तर ज्याच्याकडे प्रज्ञा असेल तो हा कष्टाचा आणि प्रामाणिक मार्ग निवडतो. तर अशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनातसुद्धा प्रज्ञेचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. जे बाबासाहेबसुद्धा म्हणालेत की आय लाईक द रिलिजन दॅट टीचेस लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी असं म्हटलेलं आहे. तर हे जे बाबासाहेबांचं जे काही विचार आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता असणारा धर्म मला आवडतो, हे वाक्य बाबासाहेबांचं प्रज्ञेचं दर्शन घडवणारं आहे. कारण कुठली गोष्ट समाजहिताची आहे, कुठली गोष्ट मानवहिताची आहे हे समजणं म्हणजे प्रज्ञा आहे. म्हणून बुद्धाचा जो प्रज्ञेचा मार्ग आहे तो बाबासाहेबांनी स्वतः ॲडॉप्ट केलेला आहे आणि यातूनच बाबासाहेबांनी प्रज्ञेतून सर्व निर्णय घेतलेले आहेत. आणि म्हणून आपण जगतानासुद्धा प्रज्ञा जे महत्त्वाचं जे काही अंग आहे बुद्ध धर्माचं, जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला की प्रज्ञाशील करुणा, हे जे बाबासाहेबांनी अतिशय महत्त्वाचा जी गोष्ट सांगितलेली आहे त्याचा आपण वापर व्यवस्थित केला पाहिजे. जसं आपण सोशल मीडियावर काहीतरी पाहतो, व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, जसंही आलं तसं आपण दुसऱ्याला शेअर करतो. तर तिथे थांबलं पाहिजे, पॉज घेतला पाहिजे. ही खरंच चांगली गोष्ट आहे का, चांगली पोस्ट आहे का, जशी पोस्ट आली तशी दुसऱ्याला फॉरवर्ड करतो आपण. तर आपण प्रत्येक गोष्ट विवेकाने केली पाहिजे, ती चांगली आहे की वाईट आहे याचा विचार केला पाहिजे, म्हणजे आपण प्रज्ञेचा वापर केला पाहिजे. तर कुठलीही गोष्ट तपासून पाहिली पाहिजे, त्यातली सत्यता जाणली पाहिजे. सत्यता जाणणे म्हणजे प्रज्ञा होय. आपण जर सत्यता जाणत असू कुठल्याही गोष्टीची तर ती प्रज्ञा आहे. मग अशा प्रकारे आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कुठलीही गोष्ट कोणाला फॉरवर्ड करता कामा नये. तर आपण शुद्ध विचारसरणी अंगीकारली पाहिजे. शुद्ध विचारसरणी म्हणजे प्रज्ञा आहे. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा ह्या न पाळणे म्हणजे प्रज्ञा आहे. आपण खरंच अंधश्रद्धा, रूढी, परंपरा सोडल्यात का? आपण ज्या जुन्या धर्मातून आलेलो आहोत किंवा आपण ज्या समाजव्यवस्थेत राहतो आहे त्या समाजव्यवस्थेमध्ये ज्या वेगवेगळ्या रूढी आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत, त्या आपण सोडलेल्या आहेत का? अंधश्रद्धा आपण सोडलेल्या आहेत का? हे आपण पाहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे संघटितपणे आपण काम केलं पाहिजे. आपण एकत्र संघटितपणे काम का करत नाही? आज आपल्याला दिसते समाजामध्ये अनेक आपल्या चळवळी असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक चळवळी सगळी वाताहत झालेली आहे. ऐक्य राहत नाही. कारण आपण कुठलं गोष्ट चांगली, कुठली गोष्ट वाईट याचा फरक करू शकत नाही, म्हणजे आपण प्रज्ञेचा वापर करत नाही. म्हणून आपल्या समाजाचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपण चांगली कल्पनाशक्ती वापरून आणि चांगली प्रज्ञा वापरून आपण काम केलं पाहिजे. एक छोटीशी कथा सांगेल आणि इथे मी आजचं हे मनोगत थांबवेल. आपण एक छोटीशी कथा ऐकलेली आहे. आता तुम्ही शाळकरी विद्यार्थी आहात बरेचसे आणि आपणही सुद्धा एक कथा ऐकलेली आहे, ससा आणि कासवाची. व्हेरी साधी सिंपल कथा आहे की एकदा म्हणे कासव आणि सस्याची शर्यत लागतं आणि काय होतं तुम्हाला माहीत आहे की दोघांची शर्यत लागतं आणि ससा फार सुसाट्याने धावत निघतो. मागे फिरून पाहतो तर कासव त्याला खूप लांब दिसतो. त्याला वाटतं की तोपर्यंत माझा आराम होतो. तो झाडाखाली झोपतो. कासव हळूवार येतो, त्याच्याकडे बघतो आणि पुढे जातो आणि तो पुढे जाऊन थांबतो. जेव्हा सशाला जाग येतो तेव्हा ससा बघतो, अरे कासव पुढे गेला की काय, पुन्हा सुसाट्याने धावत निघतो. तर कासव ऑलरेडी तिथे पोहोचलेला असतो आणि अशा प्रकारे कासव त्याची रेस जिंकतो आणि ससा हा रेस हारतो. ही कथा आपण ऐकलेली आहे, बरोबर आहे. आता ही टेक्नॉलॉजी आहे ना, जग डेव्हलप होत आहे, त्याच्यामुळे ह्या कथासुद्धा आता डेव्हलप झालेल्या आहे. आता त्याच्या पुढचं ॲडव्हान्स काय झालं आहे, पण हा ज्या सशाला एवढा चपळ ससा हार मानेल का की या एवढा स्लो गतीनं जाणारा कासव मला हरवू शकते? त्याला काही ती हार पचत नाही आणि तो पुन्हा कासवाकडे जातो. म्हणे कासवा आपण पुन्हा एकदा शर्यत लावू. आता तो कासवाचा कॉन्फिडन्स बिलकुल वाढलेला होता, कारण शर्यत तो पहिले जिंकलेला होता. कासवाला वाटलं हा पुन्हा झोपेल, आपण पुन्हा तसंच करू.
पुन्हा शर्यतीला हा तयार झाला, कारण याचाही कॉन्फिडन्स वाढला होता कासवाचा का मी शर्यत जिंकू शकतो सशासोबत. पुन्हा जेव्हा शर्यत लावली तेव्हा पुन्हा शर्यत सुरू झाली. आता मात्र ससा जी गोष्ट पहिल्यांदी चूक झाली ती चूक करणार होता का? नाही, त्याने ती चूक केली नाही. त्याने कुठेच विश्रांती न करता सुसाट धावत निघाला आणि तो ज्या ठिकाणी पोहोचायचं त्या ठिकाणी पोहोचला. हळवाडपणे आपला कासव त्याच्या संत गतीने पोहोचला आणि पाहतो तर ससा ऑलरेडी तिथे पोहोचून होता. अशा प्रकारे दुसऱ्यांदी सशाने ती रेस जिंकली. आता दुसऱ्यांदी सशाने जेव्हा रेस जिंकली तेव्हा आता दुसरा कोण असूच ना. कासवाला वाटलं हे असं कसं झालं आहे, तर म्हणे आपण पुन्हा एकदा रेस लावूया. तर सशाला वाटलं की आता अरे मूर्खा म्हणे मी एकदा चूक केली, पुन्हा पुन्हा ती चूक करणार नाही, आता मी काही झोपणार नाही आणि तू काही माझ्यासोबत आयुष्यात जिंकणार नाही. हो चालेल ना म्हणे, पण एकदा आपण रेस लावूया. तर मग तो ससा तयार झाला, पुन्हा रेस लागली. पण आता कासवाने थोडी प्रज्ञा वापरली. त्याने काय म्हणे मी शर्यतीचा मार्ग मी निवडेल म्हणे. तर सशाला वाटलं हा निवडणूक काय निवड म्हणे कोणताही मार्ग निवडला तरी मी तुझ्या पुढेच जाणार आणि मीच रेस जिंकणार. आणि मग तो ससा पण तयार झाला त्या शर्यतीसाठी आणि कासवाने जो मार्ग सांगितला तो मार्ग ठरला. रेस सुरू झाली. पुन्हा ससा सुसाट पळायला लागला आणि एका जागी जाऊन थांबला आणि थबकला. तिथे काय होतं पुढे होती पाण्याची मोठी नदी. पाण्यातून फार मोठं पाणी होतं त्या नदीमध्ये, प्रचंड पाणी होतं आणि पाण्याचा पूर होता. आणि तिथे जाऊन ससा थांबला, कारण सशाला काही पोहणं येत नव्हतं. आणि मग तिथे हळूवारपणे आपला संत गतीने कासव गेला. त्या सशाकडे पाहून स्मित हास्य केलं आणि हळूच त्या पाण्यामध्ये त्यांनी डुबकी मारली आणि पोहत तो पैल तीरावर गेला. आणि अशा प्रकारे आता कासवाने शर्यत जिंकली. आता अजून पुढे काय डेव्हलप झालं तुम्ही बोर व्हाल, तर पुढचं काही सांगत नाही. पण ह्या डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे, तर प्रज्ञेचा वापर आहे. म्हणजे त्यांनी प्रज्ञा वापरली. पण मग त्यामुळे शेवटचं सांगतोय मी की त्या कासवानी सांगितलं की हे सशा बघ, हे अशा प्रकारच्या शर्यती लावून ना तुझं भलं होणार आहे आणि ना माझं भलं होणार आहे. आपण एक ठरवूया, जेव्हा जमीन असेल त्यावेळेला तू मला तुझ्या पाठीवर घे आणि ज्यावेळेला पाणी असेल त्यावेळेला मी तुला माझ्या पाठीवर घेईल आणि आपण दोघंही आनंदी राहू. आणि अशा प्रकारे त्यांनी दोघांमध्ये ठरवलं. जेव्हा जमीन राहायची तेव्हा काय करायचा, कासवाला ससा त्याच्या पाठीवर घ्यायचा आणि जेव्हा पाणी राहायचं तेव्हा कासव सशाला पाठीवर घ्यायचं. आणि अशा प्रकारे एकोप्याने ते जीवन जगायला लागले. सांगायचं तात्पर्य याला म्हणतात प्रज्ञा. काय चांगलं काय वाईट, केवळ स्पर्धा नको, तर स्पर्धेमध्ये न राहता आपल्याकडे ज्याच्याकडे जी क्षमता असेल त्या क्षमतेचा वापर करणे. जी कासवाची क्षमता होती ती कासवाने वापरायची, जी सशाची क्षमता आहे ती सशाने वापरायची. ज्याच्यात जी क्षमता आहे त्या क्षमतेचा वापर करून, प्रज्ञेचा वापर करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांची जी क्षमता होती ती बाबासाहेबांनी वापरली. पण बाबासाहेबाला हे माहीत होतं की हे जो माझा अशिक्षित समाज असेल, जरी तो स्वाभिमानी नसेल, जरी तो गुलामगिरीत असला, जरी तो अशिक्षित असला, तर त्यांच्यामध्ये काहीतरी क्षमता आहे. त्या क्षमतेचा वापर करून बाबासाहेबांनी त्यांच्यात ती एनर्जी भरली आणि बाबासाहेबांनी त्यांचा परिवर्तनाचा आंदोलन पुढे नेलेलं आहे. तर आपल्यात जी क्षमता असेल त्या क्षमतेचा वापर आपल्याला करायचा आहे. आपल्यात जीही क्षमता असेल, ज्या वयात असाल, बालवयात असाल, तरुण वयात असाल, वृद्ध वयात असाल, ज्या वयात असाल, आपल्याकडे जी क्षमता असेल त्या क्षमतेचा वापर करून आपल्याला बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये योगदान देता आलं पाहिजे. पण हे केव्हा देऊ, जर आपल्याकडे बाबासाहेबांनी बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञेचं तत्त्व असेल तर. आणि म्हणून प्रज्ञा ही अतिशय आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची आहे. तर आज आपल्याला हेच शिकायचं आहे की आपल्याला जे जीवन जगायचं आहे ते आपल्या प्रज्ञेने जीवन जगायचं आहे. आपल्या जीवनात जर प्रज्ञा असेल तर काय चांगलं काय वाईट, काय योग्य काय अयोग्य याचा फरक आपण करता येईल. आणि विवेकबुद्धीने आपण आपला कुठलाही निर्णय घेऊ आणि त्या विवेकबुद्धीने घेतलेला निर्णय अर्थात प्रज्ञेतून घेतलेला निर्णय हा आपल्याला निश्चितच यश प्राप्त करून देईल. आणि अशा प्रकारे आपण बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आपलं योगदान देऊ शकतो. तेव्हा आपण या ठिकाणी मला शांततेनं ऐकून घेतलं तेव्हा आपणा सर्वांचं मी अभिनंदन करतो आहे, आभार व्यक्त करतो आहे आणि इथेच थांबतो आहे. आपण हे सगळे मुद्दे गटचर्चेमध्ये त्यामध्ये चर्चा करावी आणि इथे मी आपली रजा घेतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.